नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी ते आहे तुमच्या समोर एक अतिशय महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येणाऱ्या विषयावर बोलण्यासाठी। हा विषय आहे एफआयआर कधी दाखल होते आणि एनसी कधी। संपूर्ण कायदेशीर मार्गदर्शक। चला सुरू करूया कायदेशीर प्रवासाला। प्रथम मी तुम्हाला सांगते की आजच्या काळात कायदा हा प्रत्येक नागरिकाची शक्ती आहे, पण कायद्याने ज्ञान नसले की आपण फसतो। विशेषतः पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तुमची तक्रार एफआयआर म्हणून नोंदवायची की एनसी म्हणून, इथेच बहुतेक लोकांची फसवणूक होते। कधी पोलीस चुकीची माहिती देतात, कधी अज्ञानामुळे नुकसान होते। आज मी हे सगळं स्पष्ट करणार आहे, उदाहरणासह, फरकांसह, तुमचे अधिकार काय आहेत ते सांगणार आहे। हा व्हिडिओ ऐकून तुम्ही जागरूक व्हाल आणि इतरांनाही मदत करू शकाल। मित्रांनो, एफआयआर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, मराठीत प्रथम माहिती अहवाल असं म्हणता येईल। गुन्ह्यांची पहिली अधिकारिक नोंद असते, जी पोलीस स्टेशनमध्ये होते। आजच्या काळात 1 जुलै 2024 पासून लागू झालेल्या नव्या कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता म्हणजेच बीएनएस आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बीएनएसएस हे गुन्हे नोंदवले जातात। पूर्वी हे इंडियन पिनल कोड आयपीसी आणि कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर सीआरपीसी अंतर्गत होत होते, पण आता नवे कायदे आहेत जे अधिक आधुनिक आणि नागरिक केंद्रित आहेत। एफआयआर दाखल होते तेव्हा गुन्हा दाखलपत्र किंवा कॉन्स्टेबल ऑफेन्स असतो, म्हणजे असा गुन्हा जो गंभीर आहे आणि पोलिसांना त्वरित कारवाई करण्याची शक्ती देतो। बीएनएसएसच्या कलम 173 अंतर्गत पोलिसांना एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे। दखलपात्र गुन्हा म्हणजे काय? ज्यात पोलीस वॉरंट शिवाय आरोपीला अटक करू शकतात, कोर्टाची पूर्व परवानगी न घेता तपास सुरू करू शकतात आणि गुन्हा समाजासाठी धोकादायक असतो। उदाहरणे घेऊया जेणेकरून तुम्हाला नीट समजेल। समजा एखाद्याने खून केला, बीएनएस कलम 103, बलात्कार बीएनएस कलम 63, गंभीर मारहाण ज्यात हाड मोडले किंवा आयुष्याला धोका त्याच्यात बीएनएस कलम 117 नुसार असतो। अपहरण बीएनएस कलम 137, मोठ्या रकमेची फसवणूक बीएनएस कलम 318 किंवा घरफोडी बीएनएस कलम 305 हे सगळे दखलपात्र गुन्हे आहेत। अशा वेळी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात, तक्रार सांगितली आणि पोलिसांनी एफआयआर नोंदवली पाहिजे। नाही नोंदवली तर ती कायद्याने उल्लंघन आहे। मी तुम्हाला एक वास्तविक उदाहरण सांगते। समजा एका महिलेला तिच्या पतीकडून हुंड्यासाठी त्रास दिला जातो, बीएनएस कलम 85 हा दखलपात्र गुन्हा आहे। तिने पोलिसाकडे गेलं तर एफआयआर होईल आणि पोलीस तपास करतील, पण जर पोलीस म्हणाले ही एनसी आहे तर ते चुकीचं आहे। तुम्ही वरिष्ठांकडे जाऊ शकता। एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सोपी आहे। तुम्ही तोंडी किंवा लेखी तक्रार देता, पोलीस ती लिहून घेतात, तुम्हाला वाचून दाखवतात आणि सही घेतात। एफआयआर मध्ये गुन्ह्याचे तपशील, वेळ, ठिकाण, आरोपीची माहिती असते आणि महत्त्वाचे, एफआयआर ची कॉपी तुम्हाला मोफत मिळते। जर पोलीस नकार देत असतील तर बीएनएस कलम 173(3) नुसार तुम्ही पोस्टाने किंवा ईमेलने सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच एसपी कडे पाठवू शकता। आता चला एनसी वर। एनसी म्हणजे नॉन कॉन्स्टेबल कंप्लेंट, म्हणजे मराठीत अदखलपात्र तक्रार। हा गुन्हा तुलनेने कमी गंभीर असतो, ज्यात पोलिसांना त्वरित शक्ती नसते। बीएनएसएस कलम 175 अंतर्गत एनसी नोंदवली जाते। अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय? ज्यात पोलीस आरोपीला लगेच अटक करू शकत नाहीत, तपासासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि गुन्हा किरकोळ असतो। उदाहरणे बघा, किरकोळ भांडण, शिवागीळ बीएनएस कलम 294 नुसार, धमकी ज्यात जीवाचा धोका नाही बीएनएस कलम 351, साधी मारहाण ज्यात गंभीर जखम नाही बीएनएस कलम 115। अशा वेळी पोलीस एनसी नोंदवतात, दोन्ही पक्षांना समज देतात आणि प्रकरण संपवतात। पण जर तुम्हाला पुढे कारवाई हवी असेल तर तुम्ही मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन बीएनएसएस कलम 175(2) नुसार परवानगी मागू शकता। एक उदाहरण बघा, रस्त्यावर 2 लोकांचे किरकोळ भांडण झाले, शिवागीळ झाली, हे एनसी आहे। पोलीस नोंद घेतील पण अटक नाही। पण जर भांडणात चाकू वापरला गेला तर तो एफआयआर होईल। मित्रांनो, आता हे दोन्ही समजून घ्या। गुन्ह्याचा प्रकार बघा, एफआयआर मध्ये गंभीर आणि समाजाला धोका असतो, तर एनसी मध्ये किरकोळ, वैयक्तिक। आता अटक एफआयआर मध्ये वॉरंट शिवाय होते, तर एनसी मध्ये कोर्टाची परवानगी आवश्यक असते। तपास एफआयआर मध्ये लगेच सुरू होतो, तर एनसी मध्ये पोलिसांची शक्ती कमी असते। कोर्ट परवानगी नंतर कायदेशीर परिणाम, एफआयआर मध्ये मजबूत खटला, दंड, तुरुंग, तर एनसी मध्ये मर्यादित कारवाई। आता हा फरक समजला की तुम्ही पोलिसांना प्रश्न विचारू शकता। हा एक मोठा मुद्दा आहे।
आणि इथे अनेक लोक फसतात। अनेकदा गुन्हा गंभीर असतो पण पोलीस FIR नोंदवत नाहीत, NC करतात का? गुन्ह्याचा आकडा कमी दाखवण्यासाठी, त्यांचा परफॉर्मन्स रिपोर्ट चांगला दिसावा, त्यानंतर तपासाची जबाबदारी टाळण्यासाठी। FIR झाली की तपास करावा लागतो। राजकीय किंवा सामाजिक दबाव, आरोपीची ओळख असेल किंवा पैशाचा किंवा ओळखीचा दबाव असेल, पण लक्षात ठेवा हे चुकीचं आहे। नव्या कायद्यात अशा पोलिसांवर कारवाईची तरतूद आहे। FIR घ्यायला नकार दिल्यास काय करावे? जर पोलीस नकार देत असतील तर घाबरू नका, वरिष्ठ पोलिसांकडे जा, SP किंवा कमिशनरकडे लिखित तक्रार द्या, कोर्टात अर्ज, मॅजिस्ट्रेटकडे BNSS कलम 175 अंतर्गत अर्ज करा, नोंद ठेवा, नकाराची कारणे लिखित मागा। ऑनलाईन सुविधा, महाराष्ट्रात CCTNS पोर्टलवर FIR दाखल करता येते। लोकांना वाटतं NC झाली म्हणजे केस संपली, पण चूक। जर NC मध्ये नंतर गंभीर बाब समोर आली, उदाहरण किरकोळ मारहाण NC होते पण नंतर रिपोर्ट मध्ये गंभीर जखम दिसली, तर ती FIR मध्ये बदलता येते। शेजाऱ्याने शिवागीळ केली तर NC होते, पण मारहाण केली, हाड मोडलं तर FIR होते। दुसरं, सायबर फ्रॉड, छोटी रक्कम NC, मोठी FIR, अपघात साधा NC, मृत्यू तर FIR। तुमची तक्रार ऐकणे पोलिसांचे कर्तव्य आहे। FIR कॉपी मोफत मिळावी। महिलांची तक्रार, महिला अधिकाऱ्याने ऑनलाईन FIR, शून्य FIR कोणत्याही स्टेशनमध्ये घेतात। घाबरू नका, लिखित अर्ज द्या, रिसिव्हिंग घ्या, वैद्यकीय पुरावे जपा, साक्षीदार घ्या। हेल्पलाईन 100 किंवा 1091 महिलांसाठी। FIR आणि NCचा फरक समजला तर तुम्ही मजबूत व्हाल। कायदा माहिती म्हणजे शक्ती। कायद्याची बाराखडी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमचे अनुभव सांगा। जय हिंद।